नगरच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आणखी एक कुपोषण आंदोलन सुरू झालं आहे. पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ अहिल्यानगर शाखेच्या वतीनं हे उपोषण सुरू करण्यात आलंय. जिल्हाध्यक्ष मोरे यांच्या नेतृत्वाखाली सचिन देशमुख, विजय विधाते, नरेश साळवे, कैलास घोडके, मीरा कुरापाटी, प्रल्हाद वाघमारे हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपोषणाला बसले आहे. हे उपोषण आमरण आहे. मागे एकदा त्यांनी उपोषण केलं तेव्हा खासदार निलेश लंके यांनी फोनद्वारे मध्यस्थी करून हे उपोषण मागे घेण्यास त्यांना भाग पाडलं होतं. त्यानंतर परत त्याची दखल घेतली गेली नाही. तेव्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांना पुन्हा एकदा उपोषण करावं लागतंय. या सर्व शिक्षकांना अनुदानित तत्वावर कायम करून घेण्यास जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालय टाळाटाळ करते. प्रस्ताव मंजूर होऊनही तसंच संस्थेचे तसे आदेश असूनही शिक्षणाधिकारी कार्यालय मात्र या शिक्षकांची हेळसांड करते. या कार्यालयाला काही चिरमिरीची अपेक्षा आहे का? आयुष्यभर संस्थेमध्ये आम्ही कमी पगारावर नोकऱ्या करून खस्ता खाल्ल्या. आता फळे चाखायची वेळ आली त्यावेळी आम्हाला असं डावललं जात आहे आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे, असा आरोप या शिक्षकांनी केलाय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करतायत. हे उपोषण करून प्रश्न सुटला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिलाय. आता हे आमचं आमरण उपोषण शेवटचं असल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी या आंदोलनाद्वारे दिलाय. नमस्कार, मी रंगनाथ मोरे, पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक शिक्षकेतर संघ महाराष्ट्र शाखा जिल्हा अहिल्यानगर. आम्ही सर्वजण दिनांक 16/4/2025 पासून संघटनेचं आमरण उपोषण आंदोलन सुरू झालेले आहे. समस्याधारकांमधील श्री विधाते विजय देवराम यांच्याबाबत सुनावणी घेऊन प्रश्न सोडवण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केले होते, परंतु या न त्या कारणाने सुनावणी झाली नाही. सदर कारणाचे त्यांना न्याय मिळण्याकरता आपल्या कार्यालयाची इच्छा नाही. त्यामुळे विजय विधाते यांच्या बाबतीत संस्था चालक, संस्थेचे जबाबदार घटक, मुख्याध्यापक यांना पाचारण करून विधाते यांच्याबाबत न्याय मिळण्याबाबत. त्यानंतर नंबर 2, श्री देशमुख सचिन, न्यू इंग्लिश स्कूल लिंगदेव, तालुका अकोला, साने गुरुजी शिक्षण संस्था. तर 2017 पासून रिक्त जागी असलेल्या नेमणुकीस कागदपत्राची पूर्तता झालेली असून आपल्या कार्यालयाने मंजुरी देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे. सदर शिक्षकांना मान्यता प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. त्यानंतर श्री साळवे नरेश जगन्नाथ, न्यू इंग्लिश स्कूल लिंगदेव, साने गुरुजी शिक्षण संस्था नाशिक. तर 2010 पासून शिपाई या रिक्तपदी नेमणूक झालेली आहे. आतापर्यंत अखंडित पूर्ण सेवा करीत आहे, परंतु त्यांना मान्यता मिळालेली नाही. त्यांना त्यांची मान्यता मिळावी. 4, श्रीमती कुरापटी मीना किस्टिया यांचे संस्थेने विना अनुदानित तत्वावरून 100% अनुदानित तत्वावर 23 पासून बदली केलेली आहे. त्यांचा प्रस्ताव आपल्या कार्यालयात दाखल झालेला आहे. सदरील प्रस्तावास मान्यता देण्याबाबत त्यांनी उपोषणकर्त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर श्री घोडके कैलास यादव, बीएड वेतन श्रेणी मंजूर करून त्यांना आदेश दिला होता, परंतु रिक्त जागेवर डीएड वेतन श्रेणी देऊन बिंदू नामावलीची ती जागा श्री घोडके यांची असून त्यांचा आदेश असून सुद्धा त्यांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवलेला आहे. त्यासाठी ते या उपोषणात सहभागी झालेले आहेत. त्यानंतर वाघमारे प्रल्हाद रघुनाथ, कुकाना माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुकाना यांच्या संदर्भात 2 महिन्यापासून सेवा प्रमाणपत्र मिळण्याबाबत या कार्यालयाने उलटसुलट उत्तरे दिलेली आहेत. तरी त्यांना न्याय मिळावा त्यासाठी या उपोषणात ते सहभागी झालेले आहेत. सर, आम्ही हे प्रश्न घेऊन साधारणतः आतापर्यंत 4 उपोषणं केलेले आहेत. आता अधिकारी म्हणून एक प्रमुख व्यक्ती म्हणून या जिल्ह्याचा जो शिक्षणाधिकारी असतो तोच हे प्रश्न सोडवू शकतो आणि वारंवार उपोषण करून सुद्धा जर हा अधिकारी जर हे प्रश्न सोडवत नसेल तर जो तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे
त्याचं उत्तर त्या प्रश्नातच आहे की शिक्षण अधिकारी हा याला कारणीभूत आहे. कारण हे जे लोक आहेत हे बसलेले रिटायर झालेले काही लोक आहेत, यांनी कामधंदा सोडून आज त्यांना पेन्शन नाही, त्यांना खाण्याची आज व्यवस्था नाही, ते लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आज ती महिला आहेत, तिने आई वडील मुलं सासू सासरे यांचा त्याग करून ती महिला या ठिकाणी बसलेली आहे. मग मला सांगा साहेब, याला कारणीभूत कोण आहे याचं उत्तर तुम्ही मीडियाने शोधून काढा. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.